ज्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये यायलाच पाहिजे. क्लिअर नसेल तर नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचे चार्जेस एक्स्ट्रा पकडले जातात. त्यामुळे नंतर भांडणं होत नाही की डिझाईन अप्रूव्हल असेल, मटेरियल सिलेक्शन्स असतील, सुपरवायझेशन असेल. त्यामुळे कोणालाही फसवलं जाणार नाही. क्लायंटनी डिसिजन्स द्यायला डिले केले तर त्यांचे शेड्यूल आधीच क्लायंटला सांगून डिझायनर्सचे पेमेंट्स थांबवू नका. कारण किती चेंजेस करायचे. नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही पण इंटेरियर डिझायनर हायर करायचा विचार करत आहात तर आज मी सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये यायलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही आणि डिझायनर दोन्हीही प्रोटेक्टेड राहतात. तर चला बघूया. साईट व्हिजिट्स अँड सुपरविजन. आता हा खूप मोठा वास्ट टॉपिक आहे. तुम्ही किती वेळा साईट व्हिजिट्सवर जाणार, केव्हा साईट व्हिजिटवर जाणार. आयडियली इंटेरियर डिझायनर्सचं काम असतं की त्यांनी डिझाईन चेक करायला साईटवर जायचं किंवा काही क्लायंट मीटिंग असेल तर साईट व्हिजिट्स अँड सुपरविजनला जायचं. पण आजकाल आपल्या इंटेरियर डिझायनिंग फील्डमध्ये प्रत्येक क्लायंट एक्सपेक्ट करतो की एव्हरीडे त्यांनी माझ्या साईटवर यायला पाहिजे आणि एव्हरीडे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सला मॅनेज करायला पाहिजे, हँडल करायला पाहिजे. तर तो स्कोप ऑफ वर्क की तुम्ही नक्की कॉन्ट्रॅक्टर्सला हँडल करणार आहात का तुम्ही फक्त डिझाईनच देणार आहात. कॉन्ट्रॅक्टर्स आणि हे वेगळ्या साईट सुपरवायझरच्या अंडर असतील. ह्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट करायलाच पाहिजे, म्हणजे नंतरचे प्रॉब्लेम्स होत नाही. जेव्हा एक्झिक्युशनमध्ये लेट होतो तेव्हा बऱ्याच वेळेस कॉन्ट्रॅक्टरनी डिले केलेला असतो किंवा मटेरियल्सचा डिले असतो. तो डिझायनरने डिझाईन तर पास ऑन केलं असतं, त्यामुळे तो बऱ्याचदा डिझायनरचा दोष नसतो. म्हणून सुपरविजन लिमिटेड आहे का तुम्ही पूर्ण फुल प्रोजेक्ट मॅनेजमेंट करणार आहात हे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये यायला पाहिजे. क्लायंट रिस्पॉन्सिबिलिटीज हे खूप जास्त लोक विसरून जातात किंवा इग्नोर करतात, पण हे खूप महत्त्वाचं आहे जर प्रोजेक्ट वेळेवर आणि स्मूथली रन व्हायला हवा असेल तर, की क्लायंटनी टाइमली ॲक्सेस द्यावा. कारण बऱ्याचदा डिझायनर साईटवर येऊन थांबतो पण क्लायंटनी ॲक्सेसच दिला नसतो, त्यामुळे वेळ जातो. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन त्यांनी द्यावी, जसे की मेजरमेंट्स असतील कुठल्या गोष्टींचे, थिंग्सचे मी म्हणते, किंवा साईटवरचे किंवा कुठले युसेज नीड्स त्यांनी तुम्हाला विचारले तर पटापट द्याव्या. की तुमच्या किचनचा कलर तुम्हाला कुठला हवा आहे, मग नवरा बायकोला विचारणार कलर कुठला हवा आहे, मग नवऱ्याला वाटणार व्हाईट, बायकोला वाटणार येल्लो. आणि ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आणि डिलेजमुळे साईटची टाईमलाईनही डिले होऊ शकते. तसंच पेमेंट वेळेवर केलं तर पटापट आपण वेंडर्स, कॉन्ट्रॅक्टर्सला त्यांचं पेमेंट देऊ शकतो आणि साईट पटापट पुढे जाते. तर पेमेंट शेड्यूल व्यवस्थित असणं क्लायंट साईडनी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि कोऑपरेशन एव्हरी डे काही ना काहीतरी साईट्सवर होऊ शकतं काहीतरी, तर त्याच्यातनं समजून घेणं की काय सिच्युएशन झाली आहे, डिझायनरला काही हेल्प हवी आहे का, ना की त्याच्यामध्ये चिडचिड करणं किंवा फ्रस्ट्रेट होणं. ह्या गोष्टी साईटवरती होतात, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये येणं गरजेचं. टर्मिनेशन क्लॉज. समजा तुम्ही एका डिझायनरला अपॉइंट केलं आहे आणि त्याचं काम तुम्हाला आवडलं नाही किंवा काही गोष्टींमुळे आता तो काम करू शकत नाही किंवा साईट आपण पुढे जाऊ देऊ शकत नाही, तिथं येतो टर्मिनेशन क्लॉज. तर त्यामध्ये क्लायंटला त्याच्या बजेटमध्ये त्याच्यानुसार जर आपण डिझायनरनी काम करून दिलं नाही तर तोही कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू शकतो. किंवा डिझायनर अँगलनी जर पेमेंट स्केड्यूल नीट नसेल, टाइमली पेमेंट्स केले नसतील किंवा डिझायनरला काही अर्जन्सी आली, प्रॉब्लेम आला तर तो टर्मिनेट करू शकतो कॉन्ट्रॅक्ट. ह्या दोन्ही गोष्टींसाठी नोटीस पिरियड सर्व करायला लागतो. लेट्स से 15 डेजचा, 1 मंथचा. तर तो नोटीस पिरियड किती सर्व करायला हवा आहे आणि काय काय प्रॉब्लेम्समुळे हा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट होऊ शकतो हे जर तिथे स्पष्ट केलं तर इझिली गोष्टी होतात आणि क्लॅरिटी दोन्ही पार्टीजला असते. त्याच्यामध्ये अशा पण गोष्टी करू शकतो की जे ॲडव्हान्स दिलं आहे तेवढे पैसे क्लायंट डिझायनरकडे राहतील आणि पुढचे पैसे नाही द्यायचे, किंवा डिझायनर किती पैसे रिटेन करू शकतो ह्याचे डिटेल्स त्यामध्ये लिहिलेले असतात. त्यामुळे दोघांचेही लॉसेस मोठे होत नाही. लायबिलिटी अँड इंडेमनिटी. लायबिलिटी म्हणजे जबाबदारी. डिझायनरची कुठपर्यंत प्रोजेक्टमध्ये जबाबदारी असेल. फॉर एक्झाम्पल, जर मटेरियल किंवा फर्निचर लेट आलं तर ती वेंडरची जबाबदारी असेल, ती इंटेरियर डिझायनरची जबाबदारी नाही.
तसंच जर मेजरमेंट्स ऑनसाईट चुकीच्या दिल्या आणि तो सोफा तिथे बसलाच नाही तर ती फुल फ्लेज इंटेरियर डिझायनरची जबाबदारी आहे, मग ती कॉन्ट्रॅक्टर्स किंवा वेंडर्सची जबाबदारी नाही. त्यामुळे हा क्लॉज इंटेरियर डिझायनर्सला प्रोटेक्ट करतो. इंडेमनिटी क्लॉज डिझायनर्सला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे, जसं की एनी स्ट्रक्चरल चेंज असेल, ऑन साईटचे जे बाहेरचे इश्यूज असतील, एक्सटिरियर वॉल्सचे वगैरे किंवा बीम कॉलम्सचे, तर ही जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची किंवा त्या बिल्डरची असते, ना की इंटेरियर डिझायनरची. इंटेरियर डिझायनर फक्त डिझाईनपर्यंतच मर्यादित असतो, त्याच्यापुढे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नसते. त्याचमुळे तो लीगल आणि स्ट्रक्चरल गोष्टींसाठी तो लायबल नसतो. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ही खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जे डिझाईन्स, 3D व्हिज्युअल्स असतील, मूड बोर्ड्स असतील, ड्रॉइंग्स असतील, हे जे तुम्ही डेव्हलप करतात ह्याचा मालक कोण? तर युजली इंटेरियर डिझायनर हा स्वतः त्याच्या कष्टांनी ते ड्रॉइंग्स, त्याच्या इंटलेक्च्युअल पॉवरनी तो त्यांचे ड्रॉइंग्स आणि डिझाईन्स तयार करत असतो. तर क्लायंटला अलाउड नसतं की त्याच्या घराच्या डिझाईन्स घेऊन, म्हणजे एका इंटेरियर डिझायनरकडनं घेऊन दुसऱ्या इंटेरियर डिझायनरकडे जायचं आणि काम करून घ्यायचं, हे अलाउड नसतं. त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये येणं मेन्शन आहे. काही वेळेस डिझायनर क्लायंटला लायसन्स पण देतो की तुम्ही आमचे डिझाईन्स बाहेर वापरू शकत नाही. त्यामुळे क्लायंट्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की ड्रॉइंग हे फक्त कागदावरचं चित्र नसून त्याचं ते नॉलेज आहे, त्यांनी त्याच्यामध्ये खूप जास्त एफर्ट्स टाकलेले आहेत, तर ते तुम्ही सहज दुसरीकडनं जाऊन एक्झिक्यूट करून घेणं हे बरोबर नाही आहे आणि त्याला त्याची परमिशन पण नसते. त्यामुळे युजली अशा काही गोष्टी करताना इंटेरियर डिझायनरची परमिशन घेणं किंवा ते कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. फोर्स मेजर ही गोष्ट कोविडनंतर बऱ्याच लोकांना समजलेली आहे की जर पॅन्डेमिक आलं, अनप्रेडिक्टेबल गोष्टी झाल्या, जसं की फ्लड असेल, काही इश्यूज असतील, नॅचरल डिझास्टर, फायर, तर त्याच्यासाठी डिझायनर रिस्पॉन्सिबल नाही आहे. त्याच्यासाठी क्लायंटला पेशन्सच ठेवायला लागतील. ह्या गोष्टी ह्या क्लॉजमध्ये जर मेन्शन्ड असल्या तर दोन्ही पार्टीजवर ब्लेम येत नाही आणि त्यांना थोडा पेशन्स ठेवायला लागतो. अर्थात त्यामुळे दोन्ही पार्टी सेफ राहतात. काम चालू होईल पण काही वेळ आपल्याला थांबायला लागेल. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजेच सिक्रेसी. क्लायंटची पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, बजेट ह्या सगळ्या गोष्टी लीक होऊ नये डिझायनरकडून, म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट असतो. तसंच जर 3D डिझाईन्स आपण एका साईटचे केलेले आहेत तर ते क्लायंटच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावरती प्रमोट करणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. तसंच जर 3D डिझाईन्स डिझायनरनी केलेले असतील तर ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन तुम्ही ते एक्झिक्यूट करून घेणं हेही चुकीचं आहे. ह्यामुळे ट्रस्ट बिल्ड होतो आणि दोघांची इन्फॉर्मेशन सुरक्षित, सिक्युअर राहते. सिग्नेचर्स शेवटचं आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईन करणं. पण साईन करण्याच्या वेळेस क्लायंट त्याचं नाव आणि त्याचं डेट त्यांनी साईन केलं आहे, तसंच डिझायनर किंवा फर्म ओनरचं नाव आणि त्याच्या फर्मचं नाव आणि डेट ह्या दोन्ही गोष्टी तिथे लिहायला पाहिजे आणि मग तुम्ही तिथे दोघांनीही साईन करा. तर साईन करण्यासाठी एक छोटासा फॉर्मॅट आहे, तो मी इथे साईडला तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल की काय काय पॉइंटर्स आहेत जे तुम्ही खूप व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला सोपं जाईल. एक साधं कागदपत्र एकदा साईन केलं की ते लीगली व्हॅलिड होतं, हे केवढी मोठी गोष्ट आहे आणि दोघांचीही साईट स्मूथ रन करायला, छान सगळी साईट कंप्लीट करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या खूप जास्त आवश्यक असतात. तर हा होता एक पूर्ण इंटेरियर डिझाईन कॉन्ट्रॅक्टचा ब्रेकडाऊन. पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच फन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर. तसंच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलंय, काय वेगळी हेल्प हवी आहे का रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्ट, किंवा काही अडचण आहे, क्वेश्चन आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता.
मी नक्की रिप्लाय करेल त्याला. आणि तुम्हाला माझ्याकडून तुमचं घर डिझाईन करून घ्यायचं असेल किंवा डिझाईन कन्सल्टेशन हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिकडून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.